22 विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार यादी लोकशाही मराठीच्या हाती लागले। उद्धव ठाकरेंच्या 22 मतदारसंघातले उमेदवार ठरलेले आहेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना आता 36 पैकी 22 जागा लढवणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मात्र मुंबईतील संभाव्य उमेदवार ठरले आहेत। मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याचं शिवसेना ठाकरे गटानं वेळोवेळी सांगितलं। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात ते उमेदवार नेमके कोण आहेत। मागाठाणे मतदारसंघात विलास पोतनीस, दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकर, दिंडोशीमधून सुनील प्रभू, जोगेश्वरीमध्ये अमोल कीर्तिकर, अंधेरी पश्चिममध्ये ऋतुजा लटके, वर्सोवामध्ये राजू पेडणेकर किंवा राजूल पटेल, वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई, वरळीमधून आदित्य ठाकरे, दादरमध्ये विशाखा राऊत, शिवडीमध्ये अजय चौधरी, भायखळामध्ये किशोरी पेडणेकर, चांदिवलीमध्ये ईश्वर तायडे, चेंबूरमध्ये प्रकाश पातेवेरकर, भांडूपमध्ये रमेश कोरगावकर, विक्रोळीमध्ये सुनील राऊत, कलिनामध्ये संजय पोतनीस, अणुशक्तीनगरमध्ये विठ्ठल लोकरे किंवा प्रमोद शिंदे, घाटकोपरमध्ये सुरेश पाटील, कुर्लामध्ये प्रवीण मोरजकर, चारकोपमध्ये नीरव बारोट, गोरेगावमध्ये समीर देसाई, वडाळामध्ये श्रद्धा जाधव। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, मुंबईमधला या मतदारसंघाची जेव्हा नेहमी चर्चा होते त्यावेळी मुंबई हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्या अनुषंगाने जागा वाटप व्हावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वारंवार करण्यात येते आणि आता जी माहिती मिळते त्याप्रमाणे 36 पैकी एकंदरीत 22 जागांवर दावा करण्यात आलाय। काय या संदर्भातले ताजे अपडेट्स? निश्चितच कारण या 22 जागांवर दावा केलेला आहे आणि संभाव्य उमेदवारांची यादीही आता एक व्हायरल होत आहे। त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागाठाण्याच्या जागेमध्ये विलास पोतनीसांसोबत आता उदेश पाटकर आणि संजना घाडी हे दोन उमेदवारांच्याही नावाची चर्चा आहे। तसंच वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा निवडणूक लढणार असल्यामुळे ज्या माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर यांना भायखळ्यामधून संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। किशोरी पेडणेकरांसहित जर आपण पाहिलं तर भायखळ्यामध्ये दोन जे माजी नगरसेवक आहेत ते या ठिकाणी इच्छुक आहेत। त्याच्यामध्ये एक रमाकांत राहटे असतील, दुसरे मनोज जामसुदकर असतील। त्याच प्रकारे उपनगरामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळे मतदारसंघ आहेत, तिथे अनेक इच्छुक आहेत। म्हणजे स्वतः दादर आणि माहीम मतदारसंघ पाहिलं तर विशाखा राऊत बरोबर महेश सावंत जे सातत्याने सदा सरवणकरांविरोधात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। तर जोगेश्वरीमध्ये मात्र अमोल कीर्तिकर यांना लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पुन्हा संधी दिली जाते की त्या ठिकाणी बाळा नर आणि शैलेश परब ही दोन दिग्गज मंडळी ठाकरेंची जी सातत्याने उपनगरातल्या वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळाली होती आणि जी एकंदरीत ज्यावेळी बंडखोरी झाली त्यानंतरही ठाकरे कुटुंबाबरोबर आपल्याला एकत्रितपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले पाहायला मिळाले होते। त्यामुळे एकूणच आता या संभाव्य यादीमधून कुणाला संधी देणार की जे आणखी इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये कुणाला नव्या चेहऱ्यालाही ठाकरेकडून संधी मिळते पाहावं लागेल। मात्र तूर्तास तरी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने 36 पैकी 22 मतदारसंघांवर दावा केल्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या भूमिकेकडे आपलं लक्ष असेल। करण नक्कीच चेतन, अगदी महत्त्वाचं आहे कारण मुंबईमध्ये नेहमीच मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर विधानसभेच्या निवडणुका असेल शिवसेनेसाठी मुंबई अत्यंत महत्त्वाचे आहे। मात्र आता या 36 पैकी 22 जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केल्याच्या नंतर या संदर्भात राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या पक्षाकडून काही या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे का? त्यांची सहमती नेमकी या 22 जागा संदर्भात काय? निश्चितच एकंदरीत दोन्हीही जे सहभागी घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले त्यांचं म्हणणं हेच आहे की पक्षश्रेष्ठी जोपर्यंत अंतिम जागा वाटपाबद्दल चर्चा होत नाही तोपर्यंत कुणीही कुठल्या मतदारसंघावरती दावा करता येणार नाही। जरी ठाकरेंकडून 22 मतदारसंघांवर दावा केला जात असला तरी काँग्रेस मात्र या गोष्टीला मान्य नाहीये। याआधीही जर आपण पाहिलं असेल काँग्रेसचे जे महापालिकेतील गटनेते होते रवी राजा असतील किंवा आमदार भाई जगताप असतील यांनी आपल्या प्रतिक्रिया थेट व्यक्त केल्या होत्या की ज्या प्रकारचं जागा वाटप आहे ते पूर्णपणे काँग्रेसचं हायकमांड आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करेल, तोपर्यंत कुणी कितीही दावा केला तरी आम्ही या जागा सोडण्यास तयार नाही।
करण. नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.